रुपाली ताई, तुम्ही महिला आयोग पदाचा गैरवापर करून असे अशोक थरात जैसे राक्षस लोकांना पाठबळ देऊन जे महिला आयोगचा जे मोठा पद आहे त्याची मान ठेवली नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आज भोगावं लागते. याच्यामध्ये कोई महिला म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट करत नाही. जे तुम्ही केल्यात ते तुम्हाला भोगावं लागला. आणि आजपर्यंत तुम्ही किती लोकांच्यासाठी न्याय केला? संपदा मुंडे, पूजा चौहान, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा, इतके लोकांची तुम्ही म्हणताय की खरातचे बद्दल ते तुमचे गुरु होते आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही होता. आणि ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती, ज्यांच्यासाठी तुमच्याकडे कंप्लेंट आहे, संजय राठोडसाठी, धनंजय मुंडेसाठी, सगळ्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? संपदा मुंडेला न्याय दिला का तुम्ही? आपले पदाची मान नाही ठेवली, त्याचा तुम्हाला भोगावं लागला. आणि आता तुम्ही जे पुढची वाट आहे त्याची बघा. तुमची आता जे लटकती तलवार आहे तुमच्या डोक्यावरती, तुमची अटक कशी होणार आहे? क्योंकि तुम्ही त्यांची संस्थामध्ये सदस्य पण आहे आणि तुम्ही आज मोठे मोठे म्हणता. आणि जे राजकारणी लोक त्यांना पाठबळ देतात त्यांना पण मी सांगू इच्छिते की ज्या वेळे जे तुम्ही जनप्रतिनिधी असताना तुम्ही जनताचा सपोर्ट करत नाही, पण असे राजकारणी जे भ्रष्टाचार